तू चोळू नको, माझं लाल होईल. काय गेलं तुझ्या डोळ्यात? काय गेलं? चिऊ ना आता खेळत होते आणि खेळता खेळता काय गेलं काय माहिती नाही तिच्या मूड ऑफ झाला सगळं. गेलं का? आणि चू चू कस कस चिऊ काय बोलते माहितीये का? मम्मा मम्मा चिऊ काय बोलते माहितीये की मम्मा आता व्हिडिओ बनव, माझं झालं. तर ना चिऊ खेळली आज, भरपूर खेळली, पण काय माहिती सकाळपासून ना शांत शांत आहे. काय समजत नाहीये मला, पण काहीच समजत नाहीये का शांत आहे. म्हणजे ना सवयच नाहीये मला ती शांत असण्याची. रोज एवढं किंचाळत असते, दंगा करत असते, मम्मा मम्मा करून पाठीमागून असते. आणि आज ना सकाळपासूनच शांत आहे. खेळतीये ती काही, पण मला काही समजत नाहीये. मला असं ते भीती भीती मनात वाटते की का शांत असेल, का शांत असेल. म्हणजे कधी कधी काय होतं की आजारी पडायचं असेल मुलं वगैरे तर आधीच नाही का एक क्ल्यू दिल्यासारखं देतात, तसं ते मला असं मनात भीती वाटते काय की काय झालं असेल एवढी शांत काय. अनिल बोलले की अगं काही नाही झालं, तिची झोप वगैरे झाली नसेल त्याच्यामुळे असं असेल, काय माहिती आता. होप सो तसंच असावं. मला ती सवयच नाही अजिबात ती शांत असण्याची, त्यामुळे मला नाहीच ते होतच नाहीये. मला भीती भीती वाटतीये. मी किती खेळायचा प्रयत्न करते, खेळतीये ती पण शांत शांत राहते. आता बघू काय माहिती नाही. बरं असो, आज काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आज ना पवनचा वाढदिवस आहे, बड्डे आहे त्याचा. तर आज नेमकं ना ऑड डे आलाय. म्हणजे आज नेमकं सगळ्यांचे ऑफिस आहेत, नाही तर सुट्टीच्या दिवशी बड्डे आला तर आम्ही खूप एन्जॉय करतो, काही काही वेगळे वेगळे प्लॅन करतो. पण का आज ऑफिस आहे सगळ्यांचं, त्यामुळे ना आता सगळे आल्यावरच काय ते करू. रात्री 12 वाजता ॲक्च्युली ना आम्हाला करायचं होतं, पण तो तिकडे रूमवरती आहे आणि 12 वाजता तिकडे. ह्याच्या आधी कसं चिऊ जेव्हा नव्हती ना तेव्हा आम्ही जायचो, तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता. रात्री आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचो. पण आता कसं बाळ आहे लहान आणि पावसाचे पण दिवस आहेत ना, तर त्याच्यामुळे जाता नाही आलं ॲक्च्युली. तर त्याला मगाशी मी फोन केला आणि म्हटले की असं असं. तर भाऊ आमचा एवढा समजूतदार म्हणायला लागला की अगं माझे रूममेट म्हणत होते की दादा येणार आहे का वगैरे. तर मी म्हणालो की बाळ आहे त्याच्यामुळे त्यांना येता नाही आलो. मी म्हटलं बापरे, मी म्हटलं आता हा चिडला असेल की आम्ही 12 वाजता नाही गेलो म्हणून, पण बिचारा शांत आहे आणि समजून घेतलं त्याने. आजच्या दिवशी हेच खूप झालं माझ्यासाठी ना. त्याला काय झाले काय माहिती, तो गेले काही दिवस ना शांत शांत आहे. तर आय होप की ना काही सिरियस नसावं, काहीतरी टेन्शन असेल असं वाटतंय मला. आता बघू, आज काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी. आज जरा तरी हसेल असं प्रयत्न करते मी. तर आज कसा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि काय काय बनवणार आहे नेमकं आज म्हणण्यापेक्षा आता श्रावण चालू झालेला आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेजचा काही बेत करणार नाही आहे. कारण थोडे नॉनव्हेज खाणार आणि थोडे व्हेज खाणार आहे, त्याच्यामुळे ना काही तसा बेत नाही आहे असं. नाहीतर काहीतरी खूप स्पेशल मी लास्ट टाइम खूप मला वाटते 3-4 पदार्थ वेगळे वेगळे बनवले होते बड्डे दिवशी त्याच्या. या वेळेला काही पॉसिबल नाही आहे ते, कारण श्रावण चालू झालं आहे त्याच्यामुळे मग व्हेजच काहीतरी बनवू. पण काहीतरी स्पेशल बनवू, प्रयत्न करेन मी स्पेशल बनवण्याचा आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक तरी स्माईल आणण्याचा नक्की 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 प्रयत्न करीन. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, आजची धमाल काय असणार आहे. आणि चिऊ पण आज कोण कोण येणार आहे, तिचे फ्रेंड्स, दादा, बाळ सगळे येणार आहेत, त्यामुळे ती आज खूप धमाल करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
स्वयंपाक झालेला आहे आणि निम्मा स्वयंपाक करायचा आहे. आता चिऊ झोपली आहे म्हणून मी पटपट आवरून घेते, तयारी करून घेते. कारण वाजले 5. आत्तापासूनच तयारी मला करायला लागेल, कारण चिऊ एकदा उठली ना की काहीच करू देणार नाही. तिचा मूडवर डिपेंड आहे. तिला जर मूड चांगला असेल तर ती करू देईल. त्याच्यामुळे मी ना आता सगळी तयारी करते. तर लेट्स गो. स्वयंपाकाला केलेली आहे मी सुरुवात. कुकर वगैरे लावला आहे आणि तयारी करते आता. तर आज बड्डेसाठी येणार आहेत दीदी, जीजू, विहान आणि बाळ वगैरे येणार आहेत. तर त्याला काहीच माहिती नाही आहे आम्ही काय प्लॅन केला आहे वगैरे. प्लॅन मोठा केला असता, पण आता घरी ॲक्च्युली कोणीच नाही आहे. मी एकटी आणि चिऊ आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघी काय करणार, खूप अवघड झालं आहे आम्हाला दोघींना. म्हणजे मी बाळाला घेऊन कुठे बाहेरही जाऊ शकत नाही. पण जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करू आणि त्याला काहीही करून थोडीशी का असते ना पण स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आणायची आहे. तर तो प्रयत्न करणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि मी बोलले होते ना तुम्हाला, 15 मिनिटं सुद्धा झोपलं नाही. उठली माझी पिल्लू. आता बघते काय करते की तिला झोपवण्याचा, कारण झोपली तर बरं होईल, माझी पटपट कामं आवरतील. तर बाळा झोपणार ना तू? झोपणार? ठीक आहे, झोप 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 झोप. बोलायचं. अशा प्रकारे माझ्या चिऊची झोप झालेली आहे. मी खूप प्रयत्न केला तिला परत झोपवायचा, पण काही ती काही झोपली नाही. तर उठलेली आहे चिऊ. दाखव चिऊ, हाय कर. आत्ता जस्ट उठली आहे, त्यामुळे तिचा मूड नाही आहे ॲक्च्युली. तर एक 10-15 मिनटं लागतील तिला आपल्या मूडमध्ये यायला. तर तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आम्ही काय करणार आहे आज, खूप काही करणार आहे. पण जर चिऊने करू दिलं तर, ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता सगळं काही हिच्यावर डिपेंड आहे. आता मला राहवत नाहीये की आज काय स्पेशल असणार आहे जेवणामध्ये. तर आज स्पेशल असणार आहे पावभाजी. चिवला खूप आवडली होती पावभाजी, कारण मी परवा एकदा बनवली होती. बापरे, अमेझिंग. म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासूनची सगळ्यात एक्सलंट 5 स्टार दिला तरी चालेल, इतकी छान बनली होती पावभाजी. आणि चक्क अनिलने तारीफ केली, जे की माझा नवरा कधीच चांगलं झालंय ना वाईट झालंय काहीच कधीच सांगत नाही. पण ती पावभाजी त्यांना इतकी आवडली की म्हणायला लागली, वाव खूप म्हणजे खूप छान झाली. बापरे, मी म्हटलं 5 वर्षात कधी या माणसाने मला काहीच म्हणजे इतक्या रेसिपी मी बनवल्या असतील, एकाही रेसिपीला माझ्या की तू छान केलीस, इवन तू वाईट केलीस सुद्धा कधी म्हटलेलं नाहीये. तर मी इतकी हवेत होते त्या दिवशी. खूप छान वाटलं मला की बाबा माझ्या नवऱ्याने कधीतरी माझ्यासाठी काहीतरी शब्द वापरले, ते वाईट असे ना चांगले असे ना, पण काहीतरी बोलले. पण खरंच खूप छान झाली होती. आणि चक्क माझ्या बाळाने त्या दिवशी इतकी झणझणीत पावभाजी होती, पण ती तिने खाल्ली. मला खूप छान वाटलं की या दोघांनी आवडीने खाल्ली. तर तीच पावभाजी ज्या प्रकारे बनवली होती त्याच प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न करते आज पण. पावभाजी विथ, आम्हाला मेन सांगायचं म्हणजे फक्त पावभाजीवर आमचं पोट भरणारे आम्ही माणसं नव्हेत. आम्ही कोकणी माणसं, तर कोकणी चंदगडी माणसं आम्ही. तर आम्हाला भात हा लागतोच. तर मसाले राईस करणार आहे आणि डाळ करणार आहे मी, आणि गोड काहीतरी करणार आहे. तर असा आजचा बेत आहे. कारण नॉनव्हेज मी खूप काही प्रकार केले असते, पण श्रावण चालू आहे त्याच्यामुळे काय नॉनव्हेज करणं पॉसिबल नाही आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे व्हेजचा बेत आखला आहे. आणि गोड आज काय करायचं ते मी अजून ठरवलेलं नाही आहे. आता बघू माझ्या डोक्यात काय येईल, अचानक काय जे येईल ना ते मी करायचं ठरवलं आहे. आणि पवनला मी घरात दरवाजा, आता तो ऑफिसवरून येईल तर त्याला आत घेण्यापासून मी हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही मला सांगा की माझ्याकडून म्हणजे मला जमलं की नाही त्याला हसवायला. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपण हसवण्याचा नक्की प्रयत्न करूया. आता वाजलेले आहे 6 आणि भाऊ येण्याचा आता टायमिंग झालेला आहे. सगळं हॉलमध्ये असं व्यवस्थित ठेवलेलं आहे मी, पण त्याला असं काहीच कळू द्यायचं नाही की आज काहीतरी करायचं आहे स्पेशल.
तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि एक मेन की मी अशाच नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. आय होप की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत चालले, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं माझं बाळ अजून खूप छोटं आहे, त्यामुळे मला ना ते व्हिडिओ कंटिन्यू असं बनवायला होत नाही आहे. तर मला रुटीनवर यायला थोडासा वेळ लागेल, पण तुमची जर साथ असेल तर नक्की मी सक्सेस होईन. तर तुमच्याशी साथ असू द्या. माझ्या व्हिडिओंना लाईक करा. त्यांना स्वयंपाक होत आला आहे जवळजवळ. आता मी दाखवते तुम्हाला चिऊ काय करते आहे. आवाज नाही करत, नाहीतर मग ना ती लगेचच बघेल. आता वाजलेले आहेत 7:15 आणि माझं कंप्लीट सगळं आवरलेलं आहे जेवण आता. आणि चिऊ आणि मी आता सगळ्यांची वाट बघतोय. पण कोणीच आलेलं नाही. बर्थडे बॉयचा पत्ता नाही, चिऊच्या पप्पांचा पत्ता नाही, बाकी सगळे येणार होते त्यांचा पण अजून पत्ता नाही. तर बघूयात आता ते किती वाजेपर्यंत येतात, काहीच सांगू शकत नाहीये. आणि आज तर पाऊस पण नाहीये. हे लेट यायचं सगळे कारण म्हणजे पाऊस पण नाही. आज तर दिवसभर ऊन पडले तरीही कोणाचाच पत्ता नाहीये. बिचारी माझी चिऊ वाट बघून बघून थकली. वाट बघून बघून थकून गेली आता. चिऊ कोण कोण येणार आलाय? कोण कोण येणार आहे सांग? बाळ येणार आहे? बाळ येणार आहे? हा, बाळ येणार आहे ना? चिऊ सगळ्यांचा वेट करते मागापासून आणि कोणीच येत नाहीये रे बाबा. चिऊ कोणीच नाही आलं. हवा कोणीच नाही आलं. आमचं कसं का तर नाही होणार. बापरे, असं तर नाही होणार. आता काय करावं काहीच कळत नाही. आवरायचं आहे मेन म्हणजे. हा, तोपर्यंत ना आम्ही आवरून घेतो, कारण ते आले की मग काही सुधारणार नाही. तर मग आता पटकन आवरूया. चल चिऊ चला. कोणीतरी आले, कोण आले माहिती नाही. आता बघ कोण आले काय माहिती. मला वाटते बहुतेक चिऊचे पप्पा आलेत. आणि चिऊ पप्पा आलेत ना, तर आता चेक करूया कोण आले पहिल्यांदा. आता आवरायला गेलो तोपर्यंत चिऊचे पप्पा आलेत. आता अजून बाकी सगळे यायचे आहेत. तर चिऊ चल पटकन आवरूया. आता आम्ही आवरून घेतो. आता येतील सगळे. तर चिऊला पण तयार करते, मी पण तयार होते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत. चिऊ पण रेडी झालेली आहे. 7:45 झाले तरी अजून या लोकांचा पत्ता नाही. कधी येणार आहेत काय माहिती. आम्ही त्यांचाच आता वेट करतोय. बघूयात आता त्यांनी कधी येतात आणि त्याच्यानंतर जे होईल ते तुम्हाला दाखवेनच. बघा चिऊ कशी रेडी झाली बघा. कशी दिसते माझी चिऊ, कशी दिसते. छान छान दिसते ना. तर चिऊ कशी दिसते माझी सगळ्यांनी सांगा कमेंट करून प्लीज. हो, खूप सिरियस आहे आता ती. चिडली आता ती सगळ्यांच्या वरती. वेट करून करून अक्षरशः वैतागली ती. कधीपासून वेट करते, 5 वाजल्यापासून. कोणाचाच पत्ता नाही आतापर्यंत. बाळ तरी आला असता, बाळासोबत खेळली असते, पण बाळाचं पण काय करायचंय. चार्जिंग संपलंय बिल्लू त्याच्यातलं. चार्जिंग संपलं. ह्याला काय म्हणायचं, तू काय म्हणते याला? चिऊचं फेवरेट टॉय कॅक्टर. ह्याचं नाव ठेवले पप्पा. हा, बघितलं का पप्पा. का पप्पा म्हणते तर तिने पहिल्यांदा जेव्हा पप्पा म्हणायला शिकली ना, ते पप्पा म्हणाल तसं ते पण पप्पा म्हणायचं. मग तिला तेव्हापासून ना तिने नाव ठेवले त्याचं पप्पा. तिला जर हवा असेल ना तरी म्हणते मामा पप्पा दे, असं बोलते ती. है ना. आईस कुठे आहेत त्याच्या? आईस 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 तुझे कुठे आहेत? तुझे कुठे आहेत आईस? तुझे आईस. काय किती वाजले अजून पत्ता नाही या लोकांचा. काय टायगर. टायगर कसा करतो? टायगर कसा करतो? हा, काय बोलू रे? काय झालंय? काय रेकॉर्डिंग करायला लागलाय?
हसला मामा हसला. मारा लागले. बाळ कसं तयार रूम बसलं बघ मामाच्या बर्थडेला. तू डान्स कर. ते बारकं पोरगं आहे त्याला उडत आणावं लागणार आहे. आता सगळे आले म्हणून चिव बघा किती खुश झाली. नुसतं उड्या मारते. चला सगळ्यांनी या लवकर केक कापायला. या लवकर या. चालू आहे आमचा बर्थडे बॉय. कोणचा नंबर व्हिडिओ काढते. मामाला बरोबर ठीक आहे. हॅपी बर्थडे. इकडे बघा. अगं आम्ही तिकडे मामा मामा खा. हसला बाबा हसला. मामा हसला. हॅपी बर्थडे टू यू मामा मामा मामा. लहान चालत नाही बाबा. सेलिब्रेशन तर झालं. आता जेवणार आहोत आम्ही. या तुम्ही पण जेवायला. थोड्या गप्पा मारल्या आणि मग नंतर जेवणाला घेतलं. कारण वेळ झाला होता ना. तर फायनली मामा काय असे ना पण थोडं तरी काय असे ना हसला शेवटी. आणि आम्ही सगळे जेवतो. या तुम्ही पण जेवायला. जेवण झाल्यानंतर जेवण केलं आणि त्याच्यानंतर अचानक बोलता बोलता प्लॅन झाला की आता आपण कोल्ड कॉफी नाही तर आईस्क्रीम खायला जाऊ. तर पोरं म्हणायला लागली की आईस्क्रीम खायचा म्हणून आता आम्ही आईस्क्रीम खायला निघालेलो आहोत. तर या तुम्ही पण या सगळेजण आईस्क्रीम खायला. आणि विहान आणि चिवचा फेवरेट आईस्क्रीम खाणार आहे आता आम्ही. तर या सगळे या. आणि अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट झाला. आम्ही आईस्क्रीम खायला गप्पा मारल्या आणि थोडं काय असेल ना पण त्याला हसवायचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.